नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. इमारती, पूल, रस्ते, जलव्यवस्थापन, ऊर्जा प्रकल्प आणि इतर संरचना तयार करण्याचं विस्तीर्ण क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षेत्र. यात विविध कामांचा समावेश होतो. त्यामुळे रोजगाराच्या संधी आणि आर्थिक विकासासाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत ज्यांच्या गाठीशी तब्बल 15 वर्षांचा बांधकाम क्षेत्राचा अनुभव आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवातच लोढा डेव्हलपर्स या मुंबईतील आणि एकूणच भारतातील अग्रणीच्या डेव्हलपर्स सोबत केली. पुढे L&T या कन्स्ट्रक्शन जायंट कंपनीत त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि मोलाचा असा अनुभव मिळवला. त्यांनी रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल आणि इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट गुणवत्तेत आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात प्रावीण्य मिळवलंय. स्कॉन इन्फ्रा प्री-स्ट्रेस LLP ही कंपनी जेव्हा प्री-स्ट्रेसिंग क्षेत्रात आपले पंख पसरत होती त्यावेळी त्यांच्या बिल्डिंग डिव्हिजनच्या मॅनेजमेंट, प्रॉक्युरमेंट आणि साइट्स ऑपरेशन्सची धुरा त्यांनी सांभाळली आणि आजही सांभाळतायत. पुणे, मुंबई, नवी मुंबईतील डाटा सेंटर्स, पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्टेशन, हैदराबादचं सिव्हिल एव्हिएशन अँड रिसर्च सेंटर, मुंबईच्या अंधेरीतील स्ट्रेंथनिंग बाय एक्सटर्नल प्री-स्ट्रेसिंग ऑफ साई पॅलेस हॉटेल आणि छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर देशमुख बिल्डिंग हे आणि इतर अनेक असे त्यांचे उल्लेखनीय प्रकल्प आहेत. आपण ज्यांच्याविषयी ही सगळी माहिती जाणून घेतोय ते निरंजन काणे सर आज आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. ते स्कॉन इन्फ्रा प्री-स्ट्रेसिंग LLP कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, मी जसं सुरुवातीला सांगितलं की बांधकाम क्षेत्र हे फार विस्तीर्ण आहे. म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून बांधकाम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एखादं घर येतं, पण हे त्या पलीकडचं विस्तारलेलं असं हे क्षेत्र आहे. आपल्या चर्चेच्या सुरुवातीला आपण बांधकाम क्षेत्राविषयी काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम झीने इथं बोलवल्याबद्दल त्यांचे आभार. बांधकाम क्षेत्र हे खूप विस्तीर्ण क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रामध्ये रस्ते, इमारती, जसं तुम्ही पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे रस्ते, इमारती, ब्रिजेस, त्यानंतर रेसिडेन्शियल बिल्डिंग्स, इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग्स, डेटा सेंटर्स ह्या आणि अशा इतर भरपूर क्षेत्र विस्तारलेलं हे क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये आज आपण जे पुढे जाणून घेणार आहोत ते प्री-स्ट्रेसिंग तंत्रज्ञानाच्या बद्दल आपण इथे पुढे जाणून घेणार आहोत. तर हे प्री-स्ट्रेसिंग तंत्रज्ञान आज बांधकाम क्षेत्राच्या प्रत्येक अशा क्षेत्रामध्ये त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण इथे पुढे जाणून घेणार आहोत. बांधकाम क्षेत्राच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करणारं तंत्रज्ञान म्हणजे प्री-स्ट्रेसिंग तंत्रज्ञान असं आता सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर, या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती सांगा. प्री-स्ट्रेसिंग तंत्रज्ञानाबद्दल माहिती सांगताना मी पहिल्यांदा हे सांगेन की ज्या वेळेला कॉन्क्रीटचा किंवा सिमेंटचा शोध लागला, या कॉन्क्रीट आणि सिमेंटचा शोध लागल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण वापरत होतो प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, ज्याला PCC असं म्हणतात. प्लेन सिमेंट कॉन्क्रीटच्या काही मर्यादा होत्या. त्या मर्यादांच्यामुळे आपण त्याच्यामध्ये लोखंड घातलं आणि ह्या लोखंड घातल्याच्यामुळे ते रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट असं झालं. ह्या रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीटच्याही पुढे जाऊन काही मर्यादा यायला लागल्या. आता ह्या मर्यादा नेमक्या कुठल्या होत्या? तर आज आपण जी स्ट्रक्चर्स वापरतोय ही स्ट्रक्चर्स आज बदललेली आहेत. म्हणजे पूर्वी आपण G+4 किंवा G+7 म्हणजे ग्राउंड+4 किंवा ग्राउंड+7 अशा इमारतींमध्ये राहायचो, बांधायचो किंवा वापरायचो. आज या इमारतींचे आपले जे रिक्वायरमेंट्स आहेत, आपल्या ज्या रिक्वायरमेंट्स त्या बदललेल्या आहेत. मग बदलल्यात म्हणजे नेमकं काय झालं आहे? तर आपल्याला त्यांचे कॉलम्स जे असतात बिल्डिंग्सचे ते जवळजवळ नको आहेत, ते आपल्याला लांब हवेत. जर आपण ह्यांचे कॉलम्स लांब केले तर त्या स्ट्रक्चरल मेंबर्सची जाडी वाढते. त्याच्यामुळे आपल्याला फ्लोअर टू फ्लोअर हाईट मिळत नाही आहे. फ्लोअर टू फ्लोअर हाईट जर आपल्याला मिळत नाही तर आपली त्या स्ट्रक्चरची जी वापरण्याची क्षमता आहे ती तिथे कमी होऊन जाते. यामुळे आपण काय करतो आहे की याच्यामध्ये एक उच्च क्षमतेचं असं लोखंड RCCमध्ये किंवा RCCच्या त्या सळ्यांच्या सोबतच टाकतो आहे, जेणेकरून आपल्याला स्पॅन मोठे मिळतील, कॉलम लांब असतील आणि त्यांची जाडीसुद्धा आपल्याला कमी करता येईल. ह्या उच्च क्षमतेचं जर आपण लोखंड या RCCमध्ये जर आपण घातलं तर या तंत्रज्ञानाला आज प्री-स्ट्रेस कॉन्क्रीट असं म्हटलं जातं. अच्छा. या प्री-स्ट्रेस कॉन्क्रीटचे पुढे जाऊन 2 उपशाखा बनतात. पहिलं आहे प्री टेन्शन्ड कॉन्क्रीट आणि दुसरं आहे पोस्ट टेन्शन्ड कॉन्क्रीट.
सर, प्री स्ट्रेसिंगमध्ये 2 उपशाखा पडतात असं आपण सांगितलं, एक प्री टेन्शन आणि एक पोस्ट टेन्शन. याबद्दल काय सांगाल? जसं मगाशी सांगितलं की आपल्याला आता आपले जे स्ट्रक्चर्स आहेत ते स्ट्रक्चर्स आपले आता बदललेले आहेत. पहिलं आपलं होतं आपल्याला G+4 आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण बघत होतो. आता यांचे स्पॅन वाढवलेत. म्हणजे जसं आपलं बँक्वेट हॉल असेल तर बँक्वेट हॉलमध्ये आपल्या समोर मध्येच एखादा कॉलम आलेला आपल्याला चालणार नसतो. आपल्याला त्यामुळे आपल्याला कॉलमची जी काही लेंथ आहे ती वाढवावी लागते. म्हणजे कॉलम टू कॉलमचं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला वाढवावं लागतं. अशा पद्धतीमध्ये आपण जिथे RCCच्या डिझाईनला लिमिटेशन्स येतात तिथे आपल्या पोस्ट टेन्शनिंगची किंवा प्री स्ट्रेस कॉन्क्रीटचं डिझाईन चालू होतं आणि तिथे आपण प्री स्ट्रेस कॉन्क्रीट वापरू शकतो. आता प्री स्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये जे मी मगाशी म्हणालो की 2 उपशाखा होतात, एक प्री टेन्शन आणि ते पोस्ट टेन्शन. तर प्री टेन्शन काय आहे तर यांच्यातला एक सामायिक शब्द आहे टेन्शन. हा सामायिक शब्द कुठल्या तरी एका ॲक्टिव्हिटीशी किंवा कुठल्या तरी एका कृतीशी संबंधित आहे. मग ती कृती कोणती? तर ती कृती आहे कॉन्क्रीटिंग. आपण सर्वसामान्य बोलीभाषेमध्ये म्हणतो की स्लॅब एखादा आज हा 13वा स्लॅब झाला किंवा 4था स्लॅब झाला किंवा 5वा स्लॅब झाला तर हा स्लॅब झाला याचा अर्थ काय तर त्याच्यामध्ये आपण कॉन्क्रीट आज ओतलं किंवा कॉन्क्रीट केलं. तर हे जे कॉन्क्रीट आपण ओतलं आहे त्या कॉन्क्रीट ओतण्याशी हे प्री आणि पोस्ट टेन्शनिंग हे संबंधित आहे. मग ह्यामध्ये कसं केलं जातं की प्री टेन्शन कॉन्क्रीटमध्ये अगोदर शटरिंग पूर्ण केली जाते. त्या शटरिंगमध्ये सळया घातल्या जातात किंवा आपण त्याला मगाशी म्हणालो तसं केबल्स त्याच्यामध्ये टाकल्या जातात आणि त्या केबल्स कॉन्क्रीट होण्याच्या अगोदर त्या ज्या सळया आहे त्या खेचल्या जातात किंवा ताणल्या जातात. उपाययोजना आपण म्हणू शकतो. पूर्व उपाययोजना आपण याला असं एक साधारण बोलीभाषेमध्ये म्हणू शकतो. आणि त्या सळया कॉन्क्रीट होण्याच्या अगोदर ताणल्या जातात म्हणून त्याला प्री टेन्शन्ड कॉन्क्रीट असं म्हणतात. आणि पुढे जाऊन दुसऱ्या भागामध्ये म्हणजे पोस्ट टेन्शन कॉन्क्रीटमध्ये काय होतं की या शटरिंग वगैरे सगळी प्रोसेस केली जाते, त्याच्यामध्ये सळया टाकल्या जातात आणि कॉन्क्रीटही त्याच्यामध्ये ओतलं जातं. कॉन्क्रीट ओतल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर जेव्हा कॉन्क्रीटला त्याची स्वतःची अशी स्ट्रेंथ येते त्या स्ट्रेंथच्या नंतर मग त्या सळया खेचल्या जातात, त्याला टेन्शन दिलं जातं, त्याला म्हणतात पोस्ट टेन्शन्ड कॉन्क्रीट. तर ह्या अशा 2 उपशाखा आहेत. सर, आपण प्री टेन्शन आणि पोस्ट टेन्शन बाबत आता आम्हाला माहिती दिलीत. कोणकोणत्या प्रकल्पांमध्ये साधारण हे टेन्शन्स वापरले जातात? आज सगळ्याच रेसिडेन्शियल टॉवर्समध्ये त्यानंतर डेटा सेंटर्समध्ये इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग्स आहेत, पब्लिक बिल्डिंग्स आहेत, या सगळ्या ठिकाणी आज पोस्ट टेन्शन कॉन्क्रीट केलं जातं. मग पोस्ट टेन्शन कॉन्क्रीट तिथे पोस्ट टेन्शन कॉन्क्रीट का केलं जातं तर त्या ठिकाणी होतं असं की आपण त्यांचे स्लॅब्स हे कुठल्या तरी एका फॅक्टरीमधून मॅन्युफॅक्चर करून आपण त्या जागेवरती ठेवू शकत नसतो. म्हणजे तिथे आपल्याला कास्ट इन सिच्युएशनमध्येच कॉन्क्रीट करावं लागतं किंवा तो स्लॅब तिथे आपल्याला कास्ट इन सिच्युएशनमध्येच बनवावा लागतो. म्हणून तिथे पोस्ट टेन्शन कॉन्क्रीट वापरलं जातं जेणेकरून जो स्लॅब आहे त्या स्लॅब जसा तुम्हाला हव्या त्या साईज आणि शेपमध्ये तिथे बनवला जातो. त्यामध्ये ह्या रेन्फोर्समेंट आणि ह्या सळया किंवा मग आपण ज्याला म्हणू की या HT स्ट्रँड्स किंवा केबल्स त्यामध्ये टाकल्या जातात, कॉन्क्रीट केलं जातं आणि मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस पूर्ण केली जाते. मग प्री टेन्शनची जी ही सिस्टम आहे ती कुठे वापरली जाते तर आपल्या ज्या प्रीकास्ट बाउंड्री वॉल्स असतील किंवा मग इलेक्ट्रिकलचे पोल्स असतील, त्यानंतर रेल्वेचे स्लीपर्स असतील की असा स्ट्रक्चरल मेंबर आपण फॅक्टरीमध्ये बनवू शकतो आणि तो जागेवरती फक्त नेऊन इन्स्टॉल करू शकतो. मग त्या ठिकाणी हे प्री टेन्शन कॉन्क्रीट वापरलं जातं. अगदी सर, आपण आम्हाला प्री स्ट्रेसिंग बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याच्या ज्या 2 उपशाखा आहेत प्री टेन्शन आणि पोस्ट टेन्शन त्याबद्दलही आपण आम्हाला माहिती दिलीत. सर, हे प्री स्ट्रेसिंग तंत्रज्ञान वापरताना कोणत्या अडचणी येतात का आणि त्यांवर सुरक्षेच्या दृष्टीनं कोणत्या उपाययोजना कराव्या? प्री स्ट्रेसिंग कॉन्क्रीट वापरताना आपण जर पूर्वी पाहिलं तर लोकांमध्ये ह्याची जागृती थोडीशी कमी होती. त्यामुळे काही प्रमाणामध्ये इन्स्टॉलेशन आणि ह्या सगळ्या पद्धतींमध्ये काय प्रश्न उपस्थित व्हायचे. खरं तर आजही हे तंत्रज्ञान अनेक जणांना माहिती नाही जे आज आपल्या कार्यक्रमाद्वारे त्यांना कळू शकेल. नक्कीच. आणि हे तंत्रज्ञान अगदी सोप्या भाषेमध्ये सगळ्या लोकांना कळावं हीच आमची सुद्धा म्हणजे इच्छा आहे. ह्यात असं आहे की प्री स्ट्रेसिंगचं हे जे तंत्रज्ञान आहे हे करत असताना आपल्याला सुसूत्रता असणं म्हणजे आर्किटेक्ट वास्तुविशारद जे आहेत त्यांच्यासोबत स्ट्रक्चरल कन्सल्टंट जे आहेत त्यांची, त्यानंतर PTची जी एजन्सी आहे ती,
MEPची जी एजन्सी आहे जी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंगचं काम करते, ह्या सगळ्या एजन्सीजचा आज ह्या सगळ्यांनी एका दिशेने जाणं आणि सुसूत्रता असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला जे काही प्रश्न येतात ही सुसूत्रता नसल्यामुळे येऊ शकतात, पण आपण जर या सगळ्यांच्या सोबत एकत्र रीतीने एका कॉमन आपण म्हणतो की एक सामायिक गोलकडे जर आपण बघून काम केलं तर हे प्रश्न बऱ्यापैकी आपल्याकडे सुटू शकतात. दुसरी एक गोष्ट अशी होते की साईटवरती सुद्धा काम करत असताना बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्टरचं आणि PTच्या एजन्सीचं कोऑर्डिनेशन असणं खूप जास्त गरजेचं असतं. कारण की RCC कॉन्ट्रॅक्टरचं काही काम झाल्याच्या नंतर पोस्ट टेन्शनिंगचं काम येतं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा RCC कॉन्ट्रॅक्टरचं काम येतं, मग पुन्हा एकदा RCC म्हणजे ह्या प्रकारे काय होतं की प्रत्येकाची एकमेकांवरती काही ना काहीतरी अवलंबित्व आहे आणि हे अवलंबित्व असल्यामुळे कोऑर्डिनेशन करणं खूप जास्त गरजेचं असतं. हे जर असेल तर आपण गुणवत्तेमध्ये आणि दिलेल्या वेळामध्ये ते काम पूर्ण करू शकतो. आणि जर काही असं करून सुद्धा जर काही अडचणी उद्भवल्या तर त्यावर उपाययोजना कशा कराव्या? अडचणी जर यामध्ये करून सुद्धा उपाययोजना आपल्याकडे असतात. फक्त हे आपल्याला त्या सिच्युएशनला बघावं लागेल की नेमकी काय अडचण आलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला रिव्हर्स जावं लागेल, पुन्हा एकदा मागे जावं लागेल. आपल्याला हे जे सगळे काही दुवे आहेत मी मगाशी सांगितले त्या सगळ्या दुव्यांना आपल्याला घेऊन एकत्र त्याच्यावरती उपाययोजना करावी लागेल. म्हणजे एकूणच एकसंधपणे प्री स्ट्रेसिंग करणं फार नक्कीच महत्त्वाचं आहे. एकसंधपणे करणं महत्त्वाचं आहे. सर, आता आपण म्हणालात की सर्वसामान्य लोकांपर्यंत या तंत्रज्ञानाविषयी माहिती पोहोचणं आवश्यक आहे, पण या तंत्रज्ञानाचं भविष्य काय आहे सर? आज जर आपण पाहिलं तर हे जे तंत्रज्ञान आहे, मी भविष्याच्या अगोदर ह्याच्या भूतकाळाकडे जाईन. खरं तर फ्रेसिने म्हणून शास्त्रज्ञ होते किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी हे तंत्रज्ञान आज इथे आपल्याकडे आणलं. 1960 पासून साधारण हे भारतामध्ये आपण वापरतोय, पण 1960मध्ये जेव्हा हे भारतामध्ये आलं किंवा हे सगळ्यात पहिले कुठे चालू केलं होतं तर हे सगळ्यात अगोदर ब्रिजेसमध्ये चालू केलेलं होतं. म्हणजे हे जे तंत्रज्ञान आहे हे ब्रिजमधून उचलून आपण आज बिल्डिंग्समध्ये वापरतोय. बिल्डिंग्समध्ये हे सगळ्यात पहिले पब्लिक बिल्डिंग्समध्ये आणि मॉल्समध्ये वापरायला सुरुवात केली होती. आज मॉल्सच्या नंतर हे कमर्शियल बिल्डिंग्स, त्याच्यानंतर मग इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग्स आणि आता हे रेसिडेन्शियल टॉवर्समध्ये सुद्धा वापरायला सुरुवात केलेली आहे. तर अर्थ याचा असा आहे की ही अशी डेव्हलपमेंट पुढे पुढे होत गेलेली आहे. आपण जर याच्यामध्ये काही ना काहीतरी डेव्हलपमेंट केली किंवा इनोव्हेशन्स जर केले तर ह्या इनोव्हेशन्सच्या द्वारे ह्या तंत्रज्ञानाचं भविष्य खूपच चांगलं आहे. कारण ह्या तंत्रज्ञानामध्ये जसं मी आत्ता एक तो क्रम तुम्हाला सांगितला त्या क्रमामध्ये प्रत्येक एका स्टेजला काही ना काहीतरी डेव्हलपमेंट होत गेली आहे. जसं ब्रिजेसमध्ये ह्याच्यासाठी जे लागणारे जे काही इक्विपमेंट्स होते किंवा जे काही हार्डवेअर्स होते त्यांची साईज खूप जास्त होती. बिल्डिंगमध्ये आपण त्या साईजच्या प्रमाणे वापरू शकत नव्हतो. म्हणून मटेरियल्स मॅनेजमेंट किंवा मटेरियल्सच्या जे तंत्रज्ञ आहे त्या तंत्रज्ञानांना हाताशी घेऊन सिव्हिल इंजिनियर्सनी हे तंत्रज्ञान बिल्डिंगमध्ये इनोव्हेट केलं किंवा त्याच्यामध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केलं. तर गोष्ट अशी आहे की पुढे सुद्धा याचं भविष्य चांगलंच असणार आहे. कारण आज तुम्ही ज्या घरामध्ये राहताय त्या घरामध्ये उद्या प्री स्ट्रेसिंगचं काम असणार आहे. तुम्ही घरातून बाहेर पडल्याच्या नंतर तुम्ही जे मेट्रो पकडणार आहात ती मेट्रो आजसुद्धा प्री स्ट्रेसिंगच्या तंत्रज्ञानामध्ये केली जाते. जे काही सोहळे समारंभ लग्न हे जे काही होत आहेत याच्यामध्ये जे बँक्वेट हॉल वापरले जात आहेत त्यामध्ये सुद्धा आज प्री स्ट्रेसिंगचं तंत्रज्ञान वापरलं जात आहे. त्यामुळे प्री स्ट्रेसिंगचं तंत्रज्ञान सिव्हिल इंजिनिअरिंगचं भविष्य आणि एकूणच भारताचं भविष्य खूप चांगलं आहे. सर, एखादं बांधकाम पूर्ण झालंय, त्याचं प्री स्ट्रेसिंग वगैरे सगळं झालंय आणि आता आपल्याला त्यात बदल करायचे, नूतनीकरण करायचे, तर ते कशा प्रकारे करणं जास्त योग्य ठरतं? प्री स्ट्रेसिंगच्या बद्दलची ही काही मिथकं अगोदर पसरलेली आहेत की एकदा पोस्ट टेन्शनिंगचा स्लॅब आपण केला की त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे काही बदल करू शकत नाही. पण तुम्ही पण आता असंच सांगितलं की जर आपल्याला काही बदल करायचे असेल तर सुरुवातीपासून सुरुवात करावी लागते. बरोबर आहे. सुरुवातीपासून आपल्याला पुन्हा एकदा जसं मी मगाशी म्हणालो होतो की आपल्याला पुन्हा एकदा मागं जावं लागेल आणि ते पाहावं लागेल की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर एक्झॅक्टली याही कंडिशनमध्ये आपल्याला तेच करावं लागणार आहे की नेमकं क्लायंटला किंवा नेमकं त्या माणसाला त्याची गरज काय आहे ती गरज त्याची आपण समजून घेणं गरजेची आहे. की एखाद्या माणसाला जर स्टेअरकेस काढायची असेल त्याच्या पोस्ट टेन्शनच्या स्लॅबमधनं, एखाद्याला लिफ्ट काढायची असेल किंवा एखाद्याला तो स्लॅब जर कट करायचा असेल तर त्याची ती गरज समजणं गरजेचं आहे की त्याला नेमकं काय हवं आहे. मग त्याला जे हवं आहे ती गोष्ट आपण त्या स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये बसते आहे की नाही बसत आहे किंवा ती कशी बसवायची ह्याच्यावरती अभ्यास करून आपण त्याला त्याचं सोल्युशन किंवा त्याचं निराकरण आपण त्याला करून देऊ शकतो. अगदी, म्हणजे नूतनीकरण करणं शक्य आहे. पोस्ट टेन्शन स्लॅबमध्ये नूतनीकरण करणं नक्कीच शक्य आहे.
सर, मी जसं सुरुवातीला सांगितलं की आपण स्कॉन इन्फ्रा प्री स्ट्रेस LLP या नामवंत कंपनीत काम करताय, त्या कंपनीविषयी काय सांगाल? स्कॉन इन्फ्रा प्रिस्ट्रेस LLP ही कंपनी साधारण 2009मध्ये यांनी आपली प्रीस्ट्रेसिंगमधली ऑपरेशन्स सुरुवात केली. ठाणे येथे आमचं घोडबंदर रोडला स्कॉन इन्फ्रा प्रिस्ट्रेस LLPचं ऑफिस आहे आणि कल्याणला आमची स्वतःची फॅक्टरी आहे. ही फॅक्टरी या फॅक्टरीमध्ये आम्ही HDPE पाईप्स, त्यानंतर ह्या ST स्ट्रँडच्या ज्या केबल्स आहेत त्या केबल्स आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर तिथे करतो. याशिवाय एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटेल की भारतातील आणि एशिया पॅसिफिकमधली ही सर्वप्रथम अशी प्री स्ट्रेसिंगची एजन्सी आहे जिचं स्वतःचं असं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. आणि आपल्या सगळ्या मराठी जनांसाठी मला ही एक अभिमानाची गोष्ट वाटते की भारतातील ही एकमेव प्रीस्ट्रेसिंग एजन्सी आहे जिचं प्रीस्ट्रेसिंगचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि ते एका मराठी आणि ते मराठी माणसांचं आहे. त्याचे उद्योजक मराठी माणसं आहेत. तर पुढे या कंपनीच्या विषयी सांगताना आम्ही ह्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये HDPE पाईप, त्यानंतर अँकर कोन, अँकर हेड्स असे काही हार्डवेअर्स आम्ही तिथे बनवतो जे पोस्ट टेन्शनिंगसाठी लागतात. ते आम्ही गल्फमध्ये, कॅरिबियन कंट्रीजमध्ये आम्ही एक्सपोर्टसुद्धा करतो. याशिवाय मेट्रोजमध्ये सुद्धा आम्ही हे मॅन्युफॅक्चरिंग केलेले आमचे साधन आहेत किंवा हार्डवेअर्स आहेत ते आम्ही पाठवतो. ढोबळमानाने पाहता स्कॉन इन्फ्रा प्रिस्ट्रेस LLPचे 3 डिव्हिजन्स आहेत. पहिलं डिव्हिजन जे आहे ते बिल्डिंग डिव्हिजन आहे. या बिल्डिंग डिव्हिजनमध्ये आम्ही पोस्ट टेन्शन स्लॅब्स, बीम्स, एक्सपान्शन जॉईंट्स, रॉक अँकर्स, वॉइडेड PT स्लॅब्स, त्यानंतर PT स्लॅब्समध्ये जसं आपण मगाशी म्हणालो की काही नूतनीकरण करता येतं का, तर त्याच्यामध्ये आम्ही कटआउट वगैरे करून देणं, एक्सटर्नल प्रिस्ट्रेस करणं, या आणि अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही बिल्डिंग डिव्हिजनच्या अंतर्गत करतो. बिल्डिंग डिव्हिजनच्या अंतर्गत असलेल्या काही आयकॉनिक प्रोजेक्ट्सच्या पैकी नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं CBD बेलापूरमध्ये जे आज ऑफिस आहे ते आम्ही केलेलं आहे. स्कॉन इन्फ्रा प्रिस्ट्रेस LLPनी केलेलं आहे. 43 मीटरचा कॉलम फ्रीचा तो स्पॅन आहे. 43 मीटरमध्ये कुठेही मध्ये कॉलम नाही आहे आणि त्याचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा नोंद झालेली आहे. याशिवाय पुणे मेट्रो स्टेशन आम्ही आत्ता करतो आहे, स्वारगेट मेट्रो स्टेशनचं. तर असे बरेच काही आयकॉनिक प्रोजेक्ट बिल्डिंग डिव्हिजनमध्ये सुद्धा आहेत. यासोबत दुसरं जे डिव्हिजन आहे ते ब्रिज डिव्हिजन आहे. ब्रिज डिव्हिजनमध्ये आमचे 2 भाग पुढे होतात. एक म्हणजे केबल स्टे ब्रिज आहे आणि दुसरं म्हणजे ब्रिज रिहॅबिलिटेशनचं आम्ही काम करतो. केबल स्टे ब्रिजमध्ये जुवारी केबल स्टे ब्रिज म्हणजे केबल स्टे ब्रिज नेमकं काय आहे ते आपण विस्तृतपणे नंतर कधीतरी बघू. पण केबल स्टे ब्रिज जसं आपण बांद्रा वरळी सी लिंक बघतो तर ह्या सी लिंकसारखाच जुवारी केबल स्टे ब्रिज आम्ही गोव्याला केलेला आहे. त्याचा 360 मीटरचा कॉलम फ्री आहे, म्हणजे तो स्पॅनच त्याचा 360 मीटरचा आहे आणि तो आज भारतातला 2 नंबरचा ब्रिज आहे. हा सुद्धा आमच्या ब्रिज डिव्हिजनसाठीचा असलेला एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. याशिवाय आम्ही मंडीला, गुजरातला, भोपाळला, ठाण्याला, बोरिवली, मुंबई या ठिकाणी सुद्धा आम्ही बरेचसे केबल स्टे ब्रिज करतोय. ह्यातच आम्ही जे ब्रिजचं रिहॅबिलिटेशन करतोय त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या बरोबर चर्चेला गेलेला एक म्हणजे गोखले आणि बर्फीवाला ब्रिज. या गोखले आणि बर्फीवाला ब्रिजचं आम्ही पूर्णच्या पूर्ण स्पॅन लिफ्टिंगसुद्धा केलेलं आहे. आणि हे जे काम आहे याच्यामध्ये IIT आणि VJTI यांच्या प्रोफेसर्सची आम्हाला खूप मदत झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही गोष्ट केली. तर तिसरं जे डिव्हिजन आहे ते मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन, त्याच्याबद्दलची मी मगाशी तुम्हाला माहिती दिली. तर स्कॉन इन्फ्रा प्रिस्ट्रेसच्या बद्दलची ही माहिती होते. खरोखर उल्लेखनीय अशी ही कामगिरी आहे स्कॉन इन्फ्रा कंपनीची. आणि सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. प्रेक्षक हो, आपल्यापैकी कोणालाही बांधकामाविषयी किंवा प्री स्ट्रेसिंग तंत्रज्ञानाविषयी सरांकडून मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावरून किंवा ईमेल ID वरून आपण सरांशी नक्कीच संपर्क साधू शकता. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.